क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान पंचायत समिती कळवण अंतर्गत प्रभाग कणाशी ग्रामपंचायत कणाशी इथं जेंडर आधारित हिस्सा के विरुद्ध राष्ट्रीय अभियान हा उपक्रम राबवण्यात आला। भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयामार्फत हे अभियान 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात राबवण्यात येत आहे। कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्त्री पुरुष समानता हा असून बालविवाह, स्त्रियांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार थांबवणे तसेच स्त्री व पुरुष हे समान आहे हे स्वीकारलं पाहिजे। आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। बालविवाह हे एक सामाजिक दुष्कृत्य आणि कायद्यांचं उल्लंघन आहे, ज्यामुळे मुलींचं शिक्षण, संरक्षण, आरोग्य, विकास त्यांची स्वप्नपूर्तीमध्ये अडथळा येतात। हे थांबवण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती संस्था व क्षमता बांधणी तथा सामाजिक समावेशन पंचायत समिती कळवणच्या तालुका व्यवस्थापक सोनाली सोनवणे यांनी दिली आहे। या प्रसंगी बालविवाह विरुद्ध सर्वतोपरी प्रयत्न करणे, कुटुंबात व समाजात बालविवाह न होऊ देणे, तसेच झाल्यास त्याविरुद्ध पंचायत आणि सरकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणे, सर्व मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी आवाज उठवणे आणि बालविवाह मुक्त भारताच्या निर्मितीला पाठिंबा देण्याची सर्व उपस्थित महिलांनी प्रतिज्ञा केली। यावेळी पंचायत समिती माजी सभापती विजय शिरसाट, सरपंच अशोक चौरे, ग्रामपंचायत सदस्य राकेश गोविंद, प्रभाग समन्वयक हिरालाल गायकवाड, कृषी व्यवस्थापक निलेश गायकवाड, कृषी व्यवस्थापक व शक्ती महिला प्रभाग संघ कणाशी अध्यक्ष शेवंतीबाई कवर, सचिव सुनीता चौरे, कोषाध्यक्ष लीला गांगुर्डे, संगीता सोनार, कृषी सखी, बँक सखी, अंगणवाडी ताई आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश आहेर, कळवण कणाशी। नमस्कार, माझं नाव सोनाली सोनवणे, पंचायत समिती कळवण इथे मी तालुका व्यवस्थापक म्हणून काम करते। क्षमता बांधणी, संस्था बांधणी या पदावरती पंचायत समिती कळवण इथे कार्यरत आहे। आज दिनांक 11/12/2024 रोजी सेंट्रल गव्हर्नमेंटने माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जेंडर आधारित हिंसा के विरुद्ध राष्ट्रीय अभियान हे राबवण्यात येत आहे। कळवण तालुक्यातील 4ही प्रभागांमध्ये हे अभियान राबवत आहोत। आज कणाशी प्रभागामध्ये आज हे अभियान राबवण्यात आलेले आहे। 25 नोव्हेंबर 2024 ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत या अभियानाचा शेवटचा दिवस असणार आहे, सांगता समारोप असणार आहे। तर हा 23 तारखेला चनकापूर इथे आम्ही या अभियानाचा शेवट करणार आहोत। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने हे पुस्तक लॉन्च केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियानामध्ये लिंग समभाव समजून घेताना हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता वरती व्यवस्थित माहिती दिली। ग्रामसंघ, प्रभाग संघ आणि समूहामध्ये यांनी याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। या पाठीमागे मुख्य उद्देश आहे की स्त्री आणि पुरुष यांना दोघांनाही समान मान दिला पाहिजे, समान हक्क मिळाला पाहिजे, हा त्याचा पाठीमागचा मुख्य हेतू होता। बालविवाह थांबला गेला पाहिजे, स्त्रियांवरती अत्याचार कुठेतरी कमी झाले पाहिजे, त्यानंतर महिलांना त्यांची स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे, सक्षमीकरण व्हायला पाहिजे, महिला कुठेतरी स्वावलंब व्हायला पाहिजे। यासाठीचं आम्ही हे अभियान राबवत आहोत। पंचायत समिती कळवण आणि जिल्हा अभियान व्यवस्थापकाच्या नेतृत्वाखाली हे अभियान आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आता आम्ही राबवणार आहोत। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।